व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही नेहमी मायटोसिस मिओसिस शिकता, पण मायटोसिस मध्ये एक्झॅक्ट डीएनए कंटेंट आणि क्रोमोझोम नंबर कसा बदलतो हे आजच्या लेक्चर मध्ये शिकू। माझ्याकडे एक पॅरेंट डिप्लॉइड सेल आहे आणि डिप्लॉइड सेल मध्ये डीएनए कंटेंट कसं बदलते बघू आपण। पॅरेंट डिप्लॉइड सेल मध्ये 2C डीएनए कंटेंट आहे। जीवन फेज मध्ये बाळांनो ते 2C असणार आहे। एस फेज मध्ये ते 4C होणार आहे, कारण एस फेज मध्ये डीएनए रिप्लिकेशन होतं, डीएनए कंटेंट डबल होतं। G2 फेज मध्ये ते 4C असणार आहे, प्रो फेज मध्ये 4C असणार आहे, एम फेज मध्ये 4C असणार आहे। डीएनए कंटेंट मध्ये कुठलाही बदल होत नाही। अना फेज मध्ये पण ते 4C असणार आहे, पण अना फेज मध्ये सेंट्रोमियरचं स्प्लिटिंग होतं, क्रोमॅटिड सेपरेट होतात आणि अपोजिट पोलला जातात, म्हणून डीएनए कंटेंट एका पोलला 2C असतं आणि दुसऱ्या पोलला 2C असतं। टिलोफेज मध्ये सेम 4C डीएनए कंटेंट आहे, एका पोलला 2C आणि दुसऱ्या पोलला 2C, आणि आफ्टर एम फेज डीएनए कंटेंट हे एका सेल मध्ये 2C असणार आहे आणि दुसऱ्या डॉटर सेल मध्ये 2C असणार आहे। जर तुम्ही पॅरेंट सेल मध्ये बघितलं तर 2C डीएनए कंटेंट आहे आणि डॉटर सेल मध्ये पण 2C आहे, म्हणजे डीएनए कंटेंट कॉन्स्टंट राहतं। याचा अर्थ मायटोसिस हे इक्वेशनल डिव्हिजन आहे। बर, आता यानंतर जर मी क्रोमोझोम नंबर बद्दल जर सांगितलं तर बाबांनो, डिप्लॉइड पॅरेंट सेल मध्ये क्रोमोझोम नंबर आपण 2n न दाखवू। जीवन फेज मध्ये क्रोमोझोम नंबर कॉन्स्टंट आहे, एस फेज मध्ये क्रोमोझोम नंबर कॉन्स्टंट आहे। एस फेज मध्ये क्रोमोझोमचं डुप्लिकेशन होतं, पण क्रोमोझोम नंबर वाढत नाही, कारण तयार होणारे सिस्टर क्रोमॅटिड हे एकाच ठिकाणी होल्ड करून ठेवलेले असतात। G2 फेज मध्ये पण क्रोमोझोम नंबर हा 2n आहे, प्रोफेज मध्ये क्रोमोझोम नंबर 2n आहे, मेटाफेज मध्ये 2n आहे। अनाफेज मध्ये क्रोमोझोम नंबर हा टेम्पररी 4n होणार आहे, कारण सेंट्रोमियर स्प्लिट होतो, सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होतात आणि सेपरेट झाल्यामुळं यस अर्धे क्रोमॅटिड वरच्या पोलला जातात, अर्धे क्रोमॅटिड खालच्या पोलला जातात, म्हणजे इथं आपण एका पोलला 2n आणि दुसऱ्या पोलला 2n अशी कंडिशन इथं निर्माण होते, बरोबर। त्यानंतर टिलोफेज मध्ये पण ते किती असतात, 4n असतात, एका पोलला 2n आणि दुसऱ्या पोलला 2n असा क्रोमोझोम नंबर असतो। आणि आफ्टर एम फेज दोन डॉटर सेल मध्ये, एका डॉटर सेल मध्ये 2n आणि दुसऱ्या डॉटर सेल मध्ये 2n अशा प्रकारे क्रोमोझोम नंबर यस कॉन्स्टंट राहतो। जर पॅरेंट सेल मध्ये बघितलं तर 2n आहे, तयार होणाऱ्या दोन डॉटर सेल मध्ये पण क्रोमोझोम नंबर हा 2n आहे, क्रोमोझोम नंबर कॉन्स्टंट राहतो। याचा अर्थ आहे मायटोसिस हे इक्वेशनल डिव्हिजन आहे। थँक्यू।